टीएमसीच्या आरोपांवर बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर, तर काही आक्षेप असल्यास तक्रार दाखल करा, नाटकबाजी करू नका. टीएमसीची नाटकबाजी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अधिकाऱ्यांचा इशारा. जनतेला निवडणुकांचं बिल मिळालंय. कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत. भविष्यात दादांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये येऊ शकते. 2029ला आमदार कोण होणार हे बारामतीची जनता ठरवेल. पवार विरुद्ध पवार लढाई होऊ नये ही माझीही इच्छा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवारांची ही प्रतिक्रिया. विलिनीकरण व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती, आज पण आहे. आणि उद्या जर त्यांनी महायुती सोडली किंवा जर त्यांना सोडावं लागलं तर एखाद्या वेळेस ते परत महाविकास आघाडी सोबत किंवा आपल्या पक्षासोबत येऊ पण शकतात. दादा गेल्यानंतर आज पहिल्यांदाच बीडला आले. दादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक, तर दादांनी बीडसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. बीडला अव्वल जिल्हा करण्यासाठी प्रयत्न करणार, सुनेत्रा पवारांचा निर्धार. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे. आज मी झेंडावंदन केलेलं आहे आणि बीडच्या जनतेला एवढंच मी सांगू इच्छिते की दादांनी जे स्वप्न बीडसाठी बघितलेले आहेत ते सगळे पूर्ण करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करीन. सरकारचे 2 मंत्री कधीतरी बेळगावात जाऊन मराठी बांधवांची विचारपूस करतात का? एकनाथ शिंदेंनी बेळगावात कधी पाऊल ठेवलंय का? यांना काय महाराष्ट्राची चिंता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल. सरकार पुन्हा मुंबईला भांडवलदारांच्या घशात घालताय. याविरोधात लढण्यासाठी आम्हाला मानसिक तयारी करावी लागेल, संजय राऊतांचं भाष्य. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेणार, मंत्री आदिती तटकरे यांनी केलं स्पष्ट. जिल्ह्याचा विकास कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये, हेच सर्वात महत्त्वाचं असल्याची ही प्रतिक्रिया. मंत्रिपदाच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे ते आमचे प्रमुख नेते घेतील. पण एक बाब निश्चित आहे की त्या पदामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास कुठेही खंडित होणार नाही, याची खबरदारी तिघांनी घेतली. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. तर पालकमंत्रीपदाबाबत अजून एकमत नाही, असंही केलं स्पष्ट. संघाला भारताचा इतिहास बदलवायचा आहे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी संघाला आणायच्या आहेत. आव्हाडांची टीका, तर वारकरी संप्रदायाची स्थापनाच जातीपातीचा द्वेष नष्ट व्हावा म्हणून झाली होती, असंही जितेंद्र आव्हाडांचं भाष्य. संघाला भारताचा इतिहासच बदलायचा आहे, अस्तित्वातल्या नसलेल्या गोष्टी त्यांना आणायच्या आहेत. इतिहास बदलू शकत नाहीत, तुमच्या भूमिका काळाच्या ओघात बदलू शकतात, काळाच्या ओघात तुमच्या राजकीय भूमिका बदलू शकतात, पण मागे जे घडून गेलं ते पुसू शकत नाही तुम्ही. आता बघूया टॉप 9 राजकीय घडामोडी. काँग्रेसनं निवडणुकांमधून माघार घेण्याची हॅट्रिक केल्याची चर्चा. शरद पवारांना भावनिकतेतनं राज्यसभेला पाठिंबा, सपकाळांचं स्पष्टीकरण. तर शिवसेनेकडे 4 जागा जास्त असल्यानं त्यांना विधान परिषद दिली आहे, पुढच्या वेळी काँग्रेस जागा घेईल, सपकाळांचं वक्तव्य. भाजप पदाधिकाऱ्यांकडून पुण्यातील कोंढवा परिसराची पाकिस्तानशी तुलना, तर कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची म्हणून संबोधलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. कोंढवा पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल. भाजपचे पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करतायत. भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगतापांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जर भाजप पदाधिकारी असं बोलला असेल तर मग कारवाई नाही, पण मी किंवा भाजप पदाधिकारी त्यांना बोलावून त्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घेईन. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया. हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या बैठकीदरम्यान शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांचा चोप. मनसेनं चोप दिल्यानंतर राज ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या मुलानं माफी मागितली. आमदार रोहित पवारांचे कर्जत महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सुरळीत वीज पुरवठा व्हावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. महावितरण अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचाही आरोप. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पावर आयुक्तांचं केवळ 15 मिनिटं भाषण, तर आयुक्तांच्या भाषणावर ठाकरे गट आक्रमक. फसवं बजेट म्हणत नगरसेवकांनी पालिका ते हुतात्मा चौक असा पायी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. चाळीसगाव नगर परिषदेच्या सभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. संत सेवालाल महाराज स्मारकाच्या जागेवरून हा वाद पेटला. बहुमताच्या जोरावर मनमानी कारभाराचा विरोधकांचा आरोप.